अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. असं म्हटलं जातं की जे जे आपण असे ठावे ते ते इतरासी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. ह्या उक्तीप्रमाणे समाजात काम करण्यासाठीच्या ज्या पद्धती आहेत, जे मार्ग आहेत, ते म्हणजे प्रवचन आणि कीर्तन. ह्या प्रवचन आणि कीर्तनाचा अभ्यास करणं फार गरजेचं असतं. म्हणूनच येत्या 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट ह्या दरम्यान नाशिकमध्ये कालिका मंदिरामध्ये कीर्तन प्रवचन अभ्यास वर्ग आयोजित होत आहे. आणि इथे कोणी यावं तर प्रस्थापित कीर्तनकार प्रवचनकारांनी तर यावंच अभ्यास करण्यासाठी. म्हणून नवीन ज्यांना प्रवचनकार व्हायचं आहे, कीर्तनकार व्हायचं आहे किंवा ह्या मार्गातनं समाज प्रबोधन करण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांनीही इथे यावं आणि शिकावं. ह्या अभ्यास वर्गामध्ये आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त बुवा आफळे. त्यांचा प्रगल्भ अनुभव, अभ्यास ह्या सगळ्याचा प्रत्यय आपल्याला ह्या अभ्यास वर्गामध्ये घ्यायचा आहे. सोबतच भगवद्गीतेसारख्या अजून 10 गीतेंचा अभ्यास आपल्याला ह्या अभ्यास वर्गामध्ये करायचा आहे. का करायचा आहे? आपल्या सनातन वैदिक वाङ्मयाची श्रीमंती सुद्धा आपल्याला कळाली पाहिजे आणि ह्या सनातन वैदिक वाङ्मयाची श्रीमंती आपण आपल्या बोलण्यातनं समाजापर्यंत पोहोचवू शकलो पाहिजे. म्हणून ह्या सगळ्या ग्रंथांचा परिचय सुद्धा आपल्याला ह्या अभ्यास वर्गामध्ये करून घ्यायचा आहे. म्हणून माझी तुम्हा सगळ्यांना कळकळीची विनंती म्हणा, आग्रह म्हणा असा आहे की प्रस्थापित कीर्तनकार प्रवचनकारांनी तर यावंच, पण ज्यांना कुठल्याही माध्यमातनं समाज प्रबोधन करायचंय, ज्यांना कुठल्याही माध्यमातनं समाज शिक्षित व्हावा असं वाटतं, त्या सगळ्यांनी या अभ्यास वर्गाला या आणि स्वतःला समृद्ध करून समाजाला सुद्धा समृद्ध करा. कसं रजिस्ट्रेशन करणार? ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला फोन नंबर दिसत असतील, त्या फोन नंबरवर फोन करा, मेसेज करा आणि आपली जागा आजच निश्चित करा. धन्यवाद.